चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, ग्रँड फिनालेचा सामना याचसाठी केला होता हट्ट असं की शेवट गोल व्हावा आणि या स्पर्धेचा शेवट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये खेळाडू तैनात केलाय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. दरम्यान वॉरियर संघाच्या वतीनं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तय्यब. फलंदाजी मार्कवर 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत, केतन आणि राजच्या रूपामध्ये, ज्याने खूप चांगली फलंदाजी आजच्या दिवसात करून दाखवली. पुढचा चेंडू यावे चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू बराच काळ हवेत होता मात्र झेल नाही टिपता आला. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळाली. धावसंख्येत 3 धावेने भर पडेल. धावसंख्या धावफलकावर 4 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगली स्पर्धा, एकही गालबोट न लागता आपण फायनल पर्यंत पोहोचलो आणि फायनल देखील चांगल्या सुस्थितीमध्ये आपण कंप्लीट करू यात काही शंका नाहीये. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तय्यब गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, सामना करेल राज. यावेळी चांगला फटका मी म्हणेन, मात्र इन फील्ड मध्ये अडवण्यात यश प्राप्त झालंय क्षेत्ररक्षकाला. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता मात्र तितक्याच क्वालिटीचा फटका. चेंडूला सरळ फेकून दिलाय कव्हर सीमारेषा पार. राजच्या फळीतून आजच्या ग्रँड फिनालेचा पहिला चौकार. 4 धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन तय्यब कमबॅक करेल का? यावेळेस स्विच हिट फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान फलंदाजी मार्कवर राज, ज्याने ग्रँड फिनालेचा पहिला चौकार मारलाय, त्याचा मान पटकावलाय. पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? तय्यब ह्याने देखील चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात करून दाखवलंय. यावेळेस घुटना टेक, चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नितेश आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 1 षटकाचा खेळ समाप्त आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन नकुल. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत तय्यबची जागा घेण्यासाठी. पहिला चेंडू घेऊन यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट आर्म फुलचा फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येईल. षटकार 6. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड. प्रदीपच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण. राज सारखा एक मोठा फलंदाज फलंदाजी मार्कवर असतो तेव्हा मैदानाच्या आतमध्ये काय होतं ते आपल्याला दिसतंय. प्रदीप याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाईन टू लाईन चेंडू ठेवावा लागेल कारण राज सारखा फलंदाज सध्याच्या घडीला फॉर्मात आहे. पुढचा चेंडू यावेळेस फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय. चेंडूला सरळ फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषा पार. राजच्या फळीतून सलग दुसरा षटकार. 6
फ्लाय होऊन पोहोचले 21 धावांवर. फायनलचा हा सामना हाय व्होल्टेज सामना आणि या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करत असताना राज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑन सीमारेषा पार. राजच्या फळीतून आलाय क्वालिटी चौकार 4. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस स्विच हिटचा फटका, डोळ्याचं पारलं फेडणारा फटका, आकाशाला गवसणी घालणारा फटका. षटकार 6. षटकार याला म्हणतात फलंदाजी. ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये फलंदाजी कशी असावी तर ती राज सारखी असावी. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट अंपुलचा फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय, सडक पे कडक. षटकार 6. थँक्यू सो मच डीजे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर तब्बल 37 धावा. 37 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या चेंडूला डिसिप्लिन रित्या रिस्पेक्ट दिलाय, चेंडूला खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड. वाजव नकुल. मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 38 धावा. 38 रन्स. बॉलर कोण आहे? बॉलर नेम किरण. पहिला चेंडू घेऊन किरण. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. राजच्या फळीतून आलाय खणखणीत चौकार. राज आपल्या रंगा 30 दहशत तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. काय फलंदाजी करतोय, काय फलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट अंपुलचा फटका, चेंडूला सरळ फेकून दिले मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6. मारण्याचा प्रयत्न यावेळेस गोलंदाजाने केलाय कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. खूप वेळानंतर निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. राज आपल्या वैयक्तिक 42 धावांवर खेळत असताना खूप सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी
राज सारख्या फलंदाजाला सलग 2 चेंडू निर्धाव टाकणं आणि ते सुद्धा ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी किरण यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत पाहायला मिळते 48 धावा 48 रन्स. येणारे शेवटचे 2 चेंडू. यावेळेस जागा बनवून चेंडूला सरळ फेकून दिले लॉंग लेग सीमारेषा पार राजच्या फळीतून. ब्रँडेड क्वालिटी चौकार 4. षटकार. कंप्लीट झालंय. राज यांनी बॅट करून दाखवायचं अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक राजच्या फळीतून. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 58 धावा तब्बल 58 रन्स ऑन द बोर्ड. आणि वॉरियर संघाला सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडून मागे 59 धावांचं एक मोठं आव्हान. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती. चान्स देऊया डीजे नकुलला. प्लीज नकुल. ग्रँड फिनालेचा हा सामना. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आणि त्या बाजूमध्ये आपण काय पाहिलं तर राज यांची स्फोटक फलंदाजी. आपलं अर्धशतक पूर्ण करत असताना आपल्या संघाला तब्बल 58 धावांपर्यंत पोहोचवलं आणि 59 धावांचं एक मोठं आव्हान वॉरियर संघासमोर ठेवलं. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. फलंदाजी मार्कवर 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत तय्यब आणि धीरज. पहिला चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. जबरदस्त गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राज. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात यश प्राप्त झालंय. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही बॉक्सला टिक करत असताना राज आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सलग 2 चेंडू निर्धाव. फायनलचा सामना प्रेशराइज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन राज. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. त्या परिवर्तनाला ओळखलं. चेंडूला खेळून काढलं. लॉंग ऑन. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. चौकार 4.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त झालंय. यावेळेस आगू टप्प्याचा चेंडू होता. तय्यब नावाचा पेटन शॉट रजिस्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला सरळ फेकून दिलाय थर्डमॅन सीमारेषा पार. चौकार. On the board. Come on, DJ. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय संजय. लक्ष खूप मोठं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं अनिवार्य आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज तय्यब. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र मध्ये उभा ठाकला होता राज. हा पट्टा आज काही चुकी करत नाहीये. वॉरियर संघाला लागलेला मोठा नितेश. चांगला चेंडू तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार. नितेशच्या फळीतून आलाय क्वालिटी चौकार. 4. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालंय. धाव संख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. धाव संख्या धाव फलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस चेंडू बराच काळ हवेत आहे आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येईल. चौकार. 4. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. आणि जवळजवळ या सामन्यामध्ये मात्र औपचारिकता बाकी आहे, कारण टायगर संघाने हा सामना एका हाती खिशात टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नांना हळूहळू यश देखील येत आहे. घेऊया थोड्या क्षणांची विश्रांती. चान्स देऊया डीजे नकुलला. प्लीज नकुल. अजित अजित इकडे बघ. होमला जा के रे. ए भाई इकडे बघ रे दोघ जण. इकडे बघ. अरे जरा चेहऱ्यावर अशी दे. अजित बघ ना बडव्या. होमला चेहरा ना कडिंग गलवली आणला. काय झालं पण? डॉट झाला. ती मागे आई बना आहे बा. याला जा घरी घेऊन ना. इकडे घाल जा घेऊन. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडू विसावलाय नो मॅन्स लँड मध्ये. मी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये. यावेळेस साखोट टप्प्याचा चेंडू. दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार 4. शेवटच्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निनाद. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. रनआउटची संधी होती. पंचांकडे दाद मागितली, मात्र पंच दाद फेटाळत आहेत. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. ग्रँड फिनालेचा सामना असा आपण विचार केला होता, तसा सामना झाला नाही. मात्र हरकत नाहीये. सर्व खेळाडूंनी, जमलेल्या सर्व खेळाडूंनी इकडे खूप सारी मजा केली, खूप आनंद लुटला. यावेळेस चेंडू बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक तैनात, मात्र नाही घेता आलाय झेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या स्पर्धेतील PLPL पर्व दुसरे या स्पर्धेतील शेवटचा चेंडू. निनाद राईट अमोर द विकेटचा मारा. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. सामना संपलाय की नाही पंच दर्शवतात. इट्स अ वाईड बॉल. पंच देखील मजा घेतायत या सामन्याची. वाईट. आखूट टप्प्याचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि हा सामना संपलाय. पालघर टायगर संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टायगर संघ.